हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. जसं तुम्हाला माहीत आहे, GMC संभाजीनगरचा रिझल्ट लागलेला आहे आणि त्याची टी व्ही लिस्ट जाहीर झालेली आहे. आज आपण पाहणार आहोत की तुम्ही तुमची टी व्ही लिस्ट कशी चेक करू शकता आणि तुम्हाला कोणकोणते कागदपत्र लागणार आहे. ठीक आहे, हे GMC संभाजीनगरची वेबसाईट आहे. मी येथे न्यूज लिंकमध्ये जात आहो. तेथे नाही का तुम्ही पाहू शकता रिझल्ट आणि टी व्हीची PDF टाकलेली आहे. मी ती ओपन करणार आहो आता. ठीक आहे, PDF ओपन होत आहे. तुम्ही पाहू शकता तिथे लिहिले आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस. म्हणजे या प्रक्रियेमध्ये काय काय करावे लागणार आहे हे तुम्ही आता पाहणार आहात. ह्याच्यामध्ये निवड यादी दिलेली आहे, डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहे ते दिलेले आहे. ठीक आहे, इथे तुम्ही वाचू शकता की वेळापत्रकानुसार उपस्थित राहणे बंधनकारक आहे आणि या डेट व्यतिरिक्त दुसरी डेट देण्यात येणार नाही आणि तुम्हाला झेरॉक्स प्रत घेऊन द्यायची आहे. ठीक आहे, याच्यात नॉर्मल इन्फॉर्मेशन आहे की कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट केव्हा झाली होती आणि 1 जानेवारीला अंतिम निकाल लागलेला होता. ठीक आहे, याच्यामध्ये सगळ्या सूचना देण्यात आलेल्या आहे. तुम्ही PDF पूर्ण वाचू शकता. तुम्हाला PDF हवी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता, मी PDF देऊन देईल. ठीक आहे, आता आपण पाहणार आहोत की तुम्ही पाहू शकता इथे लिहिलं आहे की क्लास 4 कर्मचारीचे 19 जानेवारीला होणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि होणार आहे GMC संभाजीनगरमध्ये. तिथे औषधशास्त्र विभाग आहे, त्या रूममध्ये होणार आहे. ठीक आहे, ते इथे कसं आहे, अंतिम निवड जी सूची आहे तुमची अनुक्रमांक त्या हिशोबाने होणार आहे. म्हणजे 1 ते 29 वाल्यांची 19 तारखेला होणार आहे. ज्यांच्या अनुक्रमांक दुसरा आहे त्यांच्या अलग डेटवर होणार आहे. तर तुम्ही स्वतःची डेट पाहून घ्या, स्वतःची अनुक्रमांक पाहून घ्या, त्यानुसार तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाऊ शकता. ठीक आहे, आता आपण पाहणार आहोत कोणते डॉक्युमेंट लागणार आहे. तुम्ही पाहू शकता इथे लिहिलं आहे की गट परीक्षेच्या वेळेस जे ॲडमिट कार्ड होतं ते लागणार आहे. पण कोणाकडे ॲडमिट कार्ड नसेल तर घाबरायची आवश्यकता नाही आहे, कारण तेवढं ते इम्पॉर्टंट राहत नाही. तरी असेल तर जरूर घेऊन जा. कुठं सेव्ह करून असेल तर तुम्ही प्रिंट काढून घ्या. बाकी डॉक्युमेंट तर नॉर्मलच आहे, म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड, 10वीची मार्कशीट, TC, कास्ट व्हॅलिडिटी, कास्ट सर्टिफिकेट, EWS, नॉन क्रिमिनल असेल तर ते डोमिसाईल सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी. तुम्ही हायर क्वालिफिकेशन असाल, डिग्री असाल तर त्याची तुम्हाला लागणार आहे झेरॉक्स प्रत आणि ओरिजिनल कॉपी. ठीक आहे, आता आपण पाहणार आहोत मेरिट लिस्ट, सिलेक्शन लिस्ट. हे सिलेक्शन लिस्ट आहे, हे पोस्ट वाईज आहे, म्हणजे तुमची जी पोस्ट आहे त्यानुसार दिलेली आहे. क्लास 4 सर्वंट असेल तर त्याची लिस्ट आहे. ही क्लास 4 सर्वंटची लिस्ट आहे, जसं तुम्ही पाहू शकता. याच्यामध्ये तुमचे नाव दिलेलं आहे, पोस्ट नेम दिलेलं आहे, मार्क्स देण्यात आले आहे आणि तुमचे आणि कोणत्या कॅटेगरीमध्ये तुमचे सिलेक्शन झालं आहे ते सांगितण्यात आलेले आहे. ठीक आहे, तर तुम्ही स्वतःच्या नावासमोर पाहू शकता. याच्यामध्ये एक गोष्ट आहे की याच्यामध्ये फक्त सिलेक्शन लिस्ट आहे, म्हणजे वेटिंगवाल्यांना बोलवण्यात नाही आलेलं आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. फक्त सिलेक्शन लिस्ट आहे, वेटिंग लिस्टवाल्यांची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नाही होणार आहे. जर हे मुलं अब्सेंट राहणार DVला, नंतर तुमची वेटिंग लिस्टवाल्याला बोलवण्यात येणार आहे. ठीक आहे, तरी अशा DVमध्ये खूप लोक अब्सेंट राहतात, तर टेन्शन नको घेऊ, वेटिंग लिस्टवाल्यांचेही नंबर लागू शकते. ठीक आहे, हे पूर्ण पाहू शकता तुम्ही. प्रत्येक पोस्टची TV लिस्ट आहे. तुम्ही स्वतःचे सिरियल नंबर चेक करून घ्या व त्या हिशोबानं तुमची डेट राहणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. ठीक आहे, तरी कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता मला. ठीक आहे, आणि सर्वात पहिले तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे काही अपडेट असेल तर तुम्हाला अपडेट देण्यामध्ये काही प्रॉब्लेम होणार नाही. ठीक आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. काही कमेंट असेल, काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करून मला विचारू शकता. ठीक आहे, तर हा व्हिडिओ होता GMC संभाजीनगरच्या DVसाठी. आय होप तुम्हाला सगळे इन्फॉर्मेशन भेटली असेल. थँक्यू सो मच.